माजलगाव आठवडी बाजारच्या नावावर आमदार प्रकाश सोळंके यांचे राजकारण सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कस्तुरचंद पार्क दौऱ्यादरम्यान पार्कला 5000 पोलिसांचा वेढा। डॉक्टर दाभोलकर हत्येच्या तपासातील दिरंगाई विरोधात राज्यभरात निषेध मोर्चा। राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याच्या नादात आदिवासी वस्त्या अंधाराच्या खाईत। नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। माजलगाव नगर परिषद हद्दीतील 2 आठवडी बाजार न्यायालयाच्या आदेशानुसार गजानन मंदिर रोड व B&C रोडवर भरवणे बेकायदेशीर असून सुद्धा 17 ऑगस्ट रोजी या ठिकाणीच आठवडी बाजार भरला। परंतु या आठवडी बाजाराच्या नावावर आमदार प्रकाश सोळंके यांचे राजकारण असल्याचं दिसून येत आहे। माजलगाव नगर परिषद हद्दीतील 2 आठवडी बाजार गजानन मंदिर रोड व B&C रोड या ठिकाणी भरवणे बेकायदेशीर असल्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। तसेच हे बाजार या जागेवरून स्थलांतरित करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। यामुळे 13 ऑगस्ट रोजी बुधवारपासून सर्वे नंबर 8 मनूर रोड या ठिकाणी आठवडी बाजार भरवण्यात येत आहे। त्याचबरोबर गजानन रोड व B&C रोडवर कोणीही बाजारासाठी बसू नये व बेकायदेशीररित्या बसल्यास त्याच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नगर परिषदेने जाहीर सूचनाचे फलक जागोजागी लावले आहे। तरी सुद्धा 17 ऑगस्ट रोजी B&C रोडवर अर्धा व मनूर रोडवर अर्धा असा आठवडी बाजार भरला। बाजार B&C रोडवर भरला असून ही कायदेशीर कार्यवाही केली नाही, त्यावरून नगर परिषदचे नगराध्यक्ष यांचे दुर्लक्ष असल्याचे लक्षात येते। त्याचबरोबर हा पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे लक्षात येते। तसेच 17 ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद आयोजित केली व बायपास रोडवर नगर परिषदची 1 एकर जागा आहे, तिथे 2 आठवडी बाजार भरवावेत असे ते बोलले। त्यामुळे 2 आठवडी बाजारांच्या नावावर आमदार प्रकाश सोळंके यांचे राजकारण असल्याचं वृत्त आहे। कस्तुरचंद पार्क येथे मोदींची सभा कुशलरित्या पार पडावी यासाठी भाजप कार्यकर्ते आवश्यक तयारी करत आहेत। एकीकडे या सभेला घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर दुसरीकडे बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे। कस्तुरचंद पार्क येथे मोदींच्या सभेची जोरदार तयारी चालली असून कार्यकर्त्यांना VIP पास दिले जात आहेत। त्याचबरोबर या सभेत महिलांची अधिकाधिक उपस्थिती असण्याची सूचना दिली जात आहे। नागपूर येथे 19 ऑगस्टला कस्तुरचंद पार्क मध्ये 50 फूट रुंद व 10 फूट उंच असा मंच बनवलेला पाहायला मिळाला। त्याचबरोबर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तर्फे सोमवारी रात्री मंचच्या डिझाईनला मंजुरी भेटली। या सभेमध्ये एका मंडळाने 1000 कार्यकर्ते आणण्याचं टार्गेट असून सभेमध्ये 1 लाख लोक येण्याची आशा आहे। त्यामुळे 40,000 खुर्च्या व 300 सोफे बसवले आहेत। 2 दिवसांपूर्वी हे मैदान शहर पोलीस यांच्याकडे दिले होतं, परंतु आज हा सभामंच पूर्णपणे SPG टीमकडे सोपवला। सूत्रांच्या सांगण्यानुसार अशी असेल मोदींची सभा। त्याचबरोबर उद्घाटनानंतर प्रवेशद्वारामध्ये मेटल डिटेक्टरने सर्वांची तपासणी होईल। मोदींच्या नागपूर दौऱ्यामुळे प्रशासनाने रस्ते स्वच्छ करायला सुरुवात केली। त्याचबरोबर कार्गो टर्मिनल रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गवत काढले असून सुरक्षेसाठी फलक काढण्यात आले। 21 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूरमध्ये आगमन होणार आहे। हे लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ पासून कस्तुरचंद पार्क पर्यंतचे रस्ते स्वच्छ करायला प्रशासन लागलं आहे। आणि विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पंतप्रधानांना झटके बसू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे। त्याच प्रकारे विमानतळाच्या VIP रस्त्यांचे काम दिवसभर चालू होते। तसेच रहाटी कॉलनी चौक पासून कृषी विद्यापीठच्या भिंतीला लागून असलेले कचऱ्याचे ढीग काढून स्वच्छ करण्यात आले आहेत। पंतप्रधान येण्याच्या वेळेस वर्धा हा रस्ता 2 तासांसाठी बंद केला जाणार आहे। तसेच सोमवारी सकाळपासून BDS चे दल महत्त्वपूर्ण स्थळांची चौकशी करत आहे। सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीमध्ये गेल्या 10 वर्षापासून गैरव्यवहार चालला असून याची चौकशी म्हणून माजी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते, परंतु येत्या 8 दिवसात चौकशी होईल असे आश्वासन सदर अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे हे उपोषण मागे घेतले। सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची कळसुलकर हायस्कूल ही 114 वर्षांची संस्था आहे, पण गेल्या 10 वर्षात संस्थेच्या कारभारात गैरव्यवहार चालला आहे। याची चौकशी करावी म्हणून माजी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते, पण येत्या 8 दिवसात संबंधित संस्थेच्या कारभाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुबल यांनी दिल्यावर हे उपोषण मागे घेतले। हे उपोषण संदेश पावसकर, आनंद म्हापसेकर, महेश केसरकर आदी सहकाऱ्यांनी सुरू केले होते। या माजी विद्यार्थी व पालकांनी विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत जोरदार टीका केली आहे। तसेच या उपोषणकर्त्यांना माजी आमदार राजन तेली, माजी आमदार दीपक केसरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा केसरकर, मनोज नाईक अशा ज्येष्ठ मंडळींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला।
आणि आज वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूया पुढील घडामोडी. आदिवासी नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता शासनाकडून विविध स्तरांवर विविध योजना राबवल्या जातात, परंतु आजही प्रत्यक्षात त्या दिशेने काम होताना दिसत नाही. हीच आदिवासी बांधवांची फार मोठी शोकांतिका आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात बहुसंख्य आदिवासी समाज सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला आहे. त्यातील एक भाग म्हणजे जळगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत लिंगा टापरी, कासुलिंग टापरी या 500 लोकसंख्या असलेल्या आदिवासी वस्त्या आहेत. सन 2012 अगोदर या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता, तसेच गावात विद्युत पुरवठ्याची सोय सुद्धा नव्हती. काही राजकीय पुढाऱ्यांच्या प्रयत्नाने सन 2012 व 13 मध्ये वस्त्या प्रकाशमय झाल्या, परंतु हा प्रकाश काही काळापुरताच मर्यादित राहणार याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. त्यानंतर काही महिन्यातच स्थानिक आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाने इस्लामपूर ते वस्त्यांकडे जाणारा रस्ता खडीकरणाच्या कामास मजुरात मिळाली. रस्त्यांचे काम सुरू असताना इलेक्ट्रिक पोल ही मोठी अडचण निर्माण झाली. रस्त्याची एकूण रुंदी 30 फूट अशी कामकाजाप्रमाणे असताना पोल हे रस्त्यात येत असल्या कारणाने संबंधित ठेकेदाराने काही ठिकाणी पोल वाचविण्याचा प्रयत्न केला व काही ठिकाणी पोलच्या रस्त्याच्या कडेकडील माती खचल्याने पोलचा पाया हा कमजोर झाला. खरोखर इलेक्ट्रिक पोलची बांधणी करताना संबंधित विभागाने पोल हे रस्त्याच्या मध्यभागीच किती फूट अंतरावर असावे याचा त्यांना अभ्यास नव्हता का? जून 2014 मध्ये झालेल्या वादळी मुसळधार पावसात आदिवासी वस्तीकडे जाणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन मधील 9 इलेक्ट्रिक पोल जमीनदोस्त झाले आहेत. तसेच इलेक्ट्रिक तारा सुद्धा तुटून पडल्या. त्यामुळे हे लोक प्रकाशाचा आनंद काही दिवसच चाकू शकले. पुन्हा नशिबी आला तो काळोखच. गावातील नागरिकांच्या सांगण्यानुसार संबंधित समस्याबाबत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, स्थानिक प्रतिनिधी यांना सांगून सुद्धा कोणीही अधिकारी किंवा राजकीय पुढारी यांच्या समस्येची दखल घेत नाही. स्थानिक आमदार सिंचनाच्या नावाखाली पुन्हा जनतेला मत मागत असताना इस्लामपूर सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला लागून असलेल्या वस्त्यांमधील अंधार साहेबांना दिसत नाही का? यालाच म्हणतात का सबका साथ सबका विकास. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, काम व्यवस्थित करून घेणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही का? किंवा ते कुठेतरी कमी पडतात हेच चित्र दिसून येत आहे. सन 2014 विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या वस्त्या पुन्हा प्रकाशमय होतील हीच आशा त्यांच्या मनात आहे. केंद्रामध्ये भाजपाने सबका साथ सबका विकास या नाऱ्यावर सत्ता स्थापन केली. आज तेच त्यांचे प्रयत्न विधानसभेसाठी दिसून येत आहे. आज जळगाव मतदारसंघाचा विचार केला असता येथील स्थानिक आमदार हे भाजपाचे 10 वर्षापासून सतत आहे. आज इस्लामपूर हा डॅमचा विचार केला असता आम्ही या डॅमपासून जनतेना प्रत्येक घरात पाणी पोहोचू. आज पाण्याचा प्रश्न नाही. आज विचार केला असता भिंतीच्या बाजूलाच काही आदिवासी लोकांची घरं आहेत. आज इथं पाण्याचा प्रश्न सोडा, इथं विद्युतच नाही. कल हम असलगांव एमएससीबी ऑफिस में गए थे तो रावते साहब क्या बोल रहे थे कि हम तुम्हारी लाइन हम नहीं कर सकते बोल रहे थे रावते साहब, और हमारे को अंदर आने से मना कर दिए. तो ये बारे में आपके जो यहाँ के लोक प्रतिनिधि आमदार साहब है उनसे बात का आपने कभी की क्या? उनसे भी दिल्ली को दिया था, हम लेटर दिया था, उनसे भी दिया था, पुलिस स्टेशन में भी, तहसील कार्यालय में भी दिया था और मलकापुर भी दिया. तो आमदार साहब ने आपकी जो दिक्कत है, आपकी जो समस्या है, इस पर कभी गौर किया नहीं क्या? नहीं, अभी तक कुछ भी नहीं किया. आम्ही ग्रामपंचायत ठराव घेऊन त्याच्याकडे पाठवलं इलेक्ट्रिक बोर्डकडे, पण त्या लोकांना आतापर्यंत काहीच काम केलं नाही. आम्ही आदिवासी लोकांना सोबत गेलो, लगे निवेदन दिले, तहसीलदारला दिलं, एसडीओ दिलं, पोलीस स्टेशन दिलं, पण काहीच कारवाई नाही. उलट हे लोक आदिवासी त्या लोकांकडे गेले, त्या लोकांनी त्याला सांगलं, हाकलून दिलं. मग तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून याच्यावर काही कुठे असं पुढे पुढाकार घेतला नाही का? केला ना, न्याय मिळून देणार यावा. आम्ही त्या लोकांना सोबत घेऊन ट्रॅक्टरमध्ये लगे सर्व लोक जमा करून त्या ठिकाणी नेले, तरी त्या लोकांना काहीच कारवाई केली नाही आतापर्यंत. बीड जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना मागणीप्रमाणे आवश्यक वीज पुरवठा करण्यासाठी गेल्या 4.5 वर्षात 500 कोटी रुपये खर्च केले असून बीड येथील 400 केव्ही उपकेंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांना आमच्या प्रतिनिधीने राजकारणी मुद्द्यांवर काही प्रश्न केले. चला तर पाहूयात रवींद्र वायकर यांनी काय उत्तरे दिली. आरे कॉलोनी में सदियों से चल रहे टोल के झोल पर आज विराम लग चुका है. हमारे साथ में वहाँ के स्थानिक विधायक रवींद्र वायकर जी हैं. आज हम उनसे उसके बारे में चर्चा करेंगे. टोल का झोल बंद हो चुका है, इसके बारे में
टोल का बड़ा जोल आर्य कॉलोनी में चलता था और टोल का जोल बंद करने के लिए मैंने बहुत बड़ा प्रयास किया। 5 साल के उसके ऊपर मैंने काम कर रहा था। पूरा मुंबई महानगर पालिका में 437 किलोमीटर का एरिया है। ये 437 किलोमीटर में ईस्टर्न जोन, वेस्टर्न जोन और सिटी ऐसे जोन आते हैं। उसके अंदर वेस्टर्न जोन के अंदर करीबन 3162 एकड़ में आर्य कॉलोनी एरिया है। आर्य एक पारसी का नाम था, यानी 1938 में जब वो ब्रिटिश गवर्नमेंट था उन्होंने वो जगह दी थी आर्य नाम के पारसी को और उसके नाम से आर्य कॉलोनी ही नाम गिरा। अभी ये आर्य के अंदर 1982 से ये लोग टोल लेते मगर उसकी मरम्मत नहीं करते। तो मैंने गए 5 साल कहा कि तुम लोग टोल लेते हैं तो उसकी मरम्मत तो होना चाहिए और उसके बारे में सभागृह में सभी आयुध जो होती है यानी तारांकित प्रश्न होते हैं, लक्ष्यवेधी सूचना होती है, कपास सूचना होती है, पॉइंट ऑफ ऑर्डर होती है, सभा तहकुबी होती है, जो भी आयुध होती है विधानसभा की वो मैंने पूरे उसका इस्तेमाल किया। फिर उसके बाद मेरे को कपास सूचना के अंदर और माननीय मुख्यमंत्री ने उत्तर दिया कि हम लोग इस रास्ते को बीओटी बेसिस के ऊपर काम करेंगे उसके ऊपर और टोल तो चालू ही रखेंगे। मगर 2 साल तक माननीय मुख्यमंत्री ने उसके ऊपर सिग्नेचर ही नहीं किया। फिर अभी मैंने कहा कि बाबा तुम लोग एक तो टोल तो लेते, रास्ता बनाते नहीं है और काम भी नहीं करते, तो ये बीएमसी को हैंड ओवर कर दो। फिर माननीय मुख्यमंत्री आखिर में तैयार हो गए। उनकी यानी काम नहीं करने की जो ये छवि है वो उसके अंदर पूरा मुझे दिखती है। फिर उन्होंने मुंबई महानगर पालिका को अब हैंड ओवर किया। फिर मैंने तीनों ऑफिसर को यानी पीडब्ल्यूडी सचिव मिस्टर नाइक, फिर पदुमा के सचिव मिस्टर पाठक, फिर मुंबई के कमिश्नर मिस्टर कुंटे, इनको सभी को जाके मिला, मिनट्स की कॉपी मैंने दी। उसके बाद 306 की नोटिस आर्य कॉलोनी को लगा दी गई। फिर उनके गवर्नमेंट को दी। कल वो नोटिस का मुदत और था मगर उसके अंदर ही उन लोग ने वो रोड हैंड ओवर किया कि उनको रिपेयरिंग गणपति के पहले नहीं करना है, यानी पैसा खर्चा हो जाता है। तो उन्होंने तुरंत ही कल हम लोग में वार्ड ऑफिसर थे पी साउथ के, उनको लेके गया, उनके साथ गया। फिर उनके डिप्टी सेक्रेटरी आए थे, फिर उनके हाथ से और सीओ आर्य उनके हाथ से हम लोग ने लेटर लिया और तुरंत दूसरे मिनट में हमने जाके वो टोल नाका को खत्म किया। वो खत्म यहाँ तोड़ने के समय जो जल्लोश करती थी वहां की नागरिक की परेशान थी, आने वाले अंदर रहने वाले, आने जाने वाले, और एक संतुष्टता और प्रसन्नता थी कि शिवसेना ने ये काम किया, इसके लिए उनको खुशी थी। आज मैंने टोल मुक्त मुंबई कर दिया है, यानी आर्य कॉलोनी कर दिया है। अभी आपने देखा रविंद्र वायकर जी ने साफ कर दिया है कि टोल मुक्त हो चुका है ये आर्य कॉलोनी का इलाका। कैमरामैन अरुण सिंह के साथ रितेश तिवारी, टाइम टीवी मुंबई। अंधश्रद्धेसारख्या संवेदनशील विषयाला हात घालणाऱ्या व्यक्तीच्या हत्येला आज वर्ष पूर्ण झालं, पण अद्यापही तपास पूर्ण झालेला नसल्याने समर्थकांनी मोर्चा काढला। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नाव उच्चारताच नजरेसमोर उभा राहतो सर्वसामान्यांच्या जीवनाला शास्त्रशुद्ध आधार देणारा खंबीर पाठीराखा। दाभोलकरांच्या हत्येनंतर निषेध आणि शोक व्यक्त करणारे राजकारणी आहेत तरी कुठे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे। मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढू आणि कठोरात कठोर शिक्षा करू अशा गमजा मारणाऱ्या राजकारण्यांचा कुठेही थांगपत्ता नाही। राजकारणी आणि पोलिसांच्या या निष्क्रियते विरोधात राज्यभरात सर्व क्षेत्रातील मंडळी निषेधासाठी रस्त्यावर उतरले आहेत। तसेच राज्याच्या विविध शहरात समर्थकांनी मोर्चे काढले। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।